मित्रो, आज मराठा समाजाचा आरक्षणाचा जो काही प्रश्न होता तो शासन म्हणते की आम्ही सोडवलेला आहे. मराठा आरक्षण विधेयक आज मांडलं, ते मंजूर झालं एकमताने आणि एकमताने मंजूर झालं, परंतु मराठा समाजामध्ये सन्नाटा आहे. मराठा समाज नाराज झालेला आहे. मराठा समाजाला पूर्वी 16% होतं, आता 10% देण्यात आलं आहे. पण 10% काय 16% काय याविषयी काही चर्चा नाही, परंतु फारशी हे आरक्षण टिकत नाही अशी सर्वत्र भावना आहे. कारण ही भावना निर्माण होण्याला देखील परिस्थिती आहे. कारण या अगोदर 2014 साली पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आरक्षण दिलेलं होतं, त्यांचं सरकार होतं तेव्हा. 2018 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलेलं होतं आणि आता 2024 साली शिंदे साहेबांनी शिंदे सरकारने हे आरक्षण दिलेलं आहे. आता दोन्ही वेळेस आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. आता दोनदा पोळल्यानंतर माणूस विश्वास कसा ठेवेल हा प्रश्न आहे. त्यामुळे मराठा समाजाचा कोणाचाही याच्यावर फारसा विश्वास नाही. एक दोन काही माणसं सोडली बोटावर मोजण्या इतकी, पण एक सर्वसाधारणपणे बहुसंख्य मराठा समाज अतिशय उदास, निराश, उद्विग्न आहे. आणि उद्या मनोज जरांगे पाटील बैठक बोलवलेले आहेत आंतरवाली सराटी येथे. त्याच्यामुळे आता पुढची दिशा काय होईल ते आज काही सांगता येणार नाही, परंतु ही उदासीनतेची काही कारण आहे. पण मित्र, कितीही उदासीन होऊन चालणार नाही. उदास होऊन, निराश होऊन आणि निराश होऊन काही जण विनाकारण आत्महत्याचे मार्ग अवलंबणे किंवा शासकीय मालमत्तेची उद्ध्वस्त करणे असे मार्ग कृपया आपण अवलंबू नये अशी आपणास नम्र विनंती आहे. लढा आता ह्या चालूच ठेवावा लागणार आहे. यामध्ये शासनाला तर अधिवेशन घेतलो आम्ही, आता कसंही मोकळे झालो, घेतलो की नाही अधिवेशन, दिलो की नाही तुम्हाला आरक्षण, आता टिकेल ते आता पुढं बघेल. तर पण हे निवडणुका तेवढ्या हाणून नेतात ते, तोपर्यंत काहीतरी निवडणुकीत कसंही दिलो म्हणून जोरजोरात भाषणं करणार आहेत. परंतु किती आता जोरजोरात भाषणं करा, या भाषणाला तुमचा समाज प्रभावित होणार नाही, प्रभाव तुमचा पडणार नाही. पण आता ही जरी सिच्युएशन असेल तर आता आपल्याला आशा काय आहे, आता याच्यातून काही आशा वाटणारे काही मुद्दे आहेत की नाही, असा समाजाचा प्रश्न आहे. समाज विचारत आहे की सर, अनेकांना मेसेज किंवा फोनवरूनही विचारत आहेत की सर आता हे आरक्षण फसवा, ह्या सर्वत्र चर्चा आहे आणि याबद्दल काय परिस्थिती उद्भवू शकेल. मी ज्या काही या गेल्या 2014 पासून या विषयावर मी लक्ष ठेवून याचा अभ्यास मी करत आहे, वाचत आहे, तज्ज्ञांचा अभ्यासपूर्ण बाबी समजून घेत आहे. त्यातून मला जे काही या अनुषंगानं जे काही कायदेशीर बाबी आहेत ते आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काय आशा आता आहे, तर एक आशा अशी आहे की आता सगळ्या सोयऱ्याचा जो काही शासनाने शब्द दिलेला आहे, लेखी स्वरूपात दिलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेला आहे की सगळ्या सोयऱ्याचा हे आम्ही कुणबी ज्यांना दाखले सापडत आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना जर आरक्षण दिलं तर त्यांची एकमेकाच्या जे कुणब्यांचे एकमेकाच्या सोयरिकी आहेत त्यातून बऱ्याचशा मराठा समाजाचा प्रश्न, कारण मग कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच आहेत, त्यांचे सोयरे धायरे एकमेकाचे रिलेशन, नातेवाईक, सोयर संबंध, लग्न हे सगळं आहे आणि त्यातून ते एकमेकाचे धागेदोरे लावून ते काही प्रमाणामध्ये इथला प्रश्न सुटणार आहे. हा एक आशावादी भाग आहे आणि ह्याचा GR शासनाकडे काही 4 लाखापेक्षा जास्त त्या सगळ्या सोयऱ्यावर आधी इकडून काही तिकडून काही, म्हणजे त्या विरोधातच आलेत असं नाही बरं, काही लक्षात ठेवा. हरकती आल्यात म्हणजे ते देऊ नका म्हणून इतके लोक म्हणालेत असं नाही. ते द्यावं, देणं गरजेचं आहे असं म्हणणाऱ्या
किती आहेत आणि नको म्हणणारे किती आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळं आपल्याला आत्ताच त्याच्याबद्दल काही बोलता येणार नाही. किती विरोधात आहेत सगळे सोयरे यास आणि किती समर्थनार्थ आहेत हे आज तरी किमान सांगता येणार नाही. परंतु जे काय आले त्याचा अभ्यास करून ते अभ्यास यासाठी करावं लागते की मग आमच्या हरकती का मागून घेतल्या, मग तुम्ही त्याचा अभ्यासच करायला पाहिजे नव्हता तर एक प्रकारचा समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा शासनाला त्याचा अभ्यास करावा लागेल. पण ते अभ्यासच फार दिवस जर होत असेल तर ते काही खरं ठरणार नाही. कारण मनोज जरांगे पाटीलांनी आंदोलनाला सातत्यानं फसवण्याचं काम झालेलं आहे. तारकावर तारका, तारीख पे तारीख असं सगळं प्रकरण चालू आहे. हे सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. शासनाने कृपया लक्षात घ्यावं. परंतु त्या तातडीनं त्याचा निकाल दिला तर बऱ्याच प्रमाणामध्ये शासनावरचा रोष कमी होऊ शकतो. सगळ्या सोयऱ्यामधून बऱ्याच प्रमाणात समाज आता कुणबी दाखल्याच्या आधारे सगळे सोयरे शोधून त्या कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीतून आरक्षण घेण्याचा प्रयत्न त्याच्या पद्धतीने करतील. पण तिकडी लोक कामाला लागतील. त्यामुळे थोडासा हे एक दिलासा आहे आणि समाजाला सुद्धा हे एक आशावादी चित्र आहे. दुसरा एक विषय असा आहे की आता हे मराठा समाजाला दिलेलं जे काही आरक्षण आहे सर्वोच्च न्यायालय, आता ते उच्च न्यायालयात जाईल. उच्च न्यायालयात आपण समजू की ते टिकेल आणि तिथं टिकलं तरी त्याचे जे काही या मराठा समाजाला आरक्षण मिळूच नाही अशी जी भावना ठेवून जे आहेत आणि जे त्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार आहेत ते सर्वोच्च न्यायालयात पण करतील. आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मराठा मागासवर्गीय आयोगानं हे मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केलेलं आहे. आणि काही आज एक वकील बापट साहेब म्हणाले की मराठा समाजाला कोण मागास समजते, कोण वगैरे असं काहीतरी ते बोलत होते. म्हणजे थोडक्यात त्यांना सामाजिकदृष्ट्या मागास नाही मराठा समाज असं त्यांना सूचित करायचं होतं. परंतु मित्रहो, ज्या समाजाला तुम्हाला सुद्धा माहीत असेल, जो असा काही समाज आहे ज्या समाज मराठा समाजाला तुच्छ लेखतो, शूद्रवर्णीय लेखतो, अशाही समाजाला आरक्षण दिलेले आहे. ज्यांचा विटाळ मानतो, अस्पृश्य मानतो, अशाही समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी काही नावं सांगेल. वाणी समाज आहे, गुरव समाज आहे, एवढंच नाही तर सुतार समाजसुद्धा आहे. मी हे वारंवार सांगितलेलं आहे. अशा काही समाजाकडनं तुम्हाला समाजाला हिनलेखलं जातं. ब्राह्मण समाज तर आहेच आहे, कोमटी समाज आहेच आहे, इतर समाजही काही आहेत. आता सगळ्याचेच नावं घेतले तर, परंतु ते प्रकार आजही मराठा समाजाला तुच्छ लेखलं जातं. आणि मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास असण्याच्या अनेक अंधश्रद्धा आहे त्यांच्यामध्ये. स्त्रियांना दुय्यम स्थान असणं आहे किंवा ते एकमेकाला पण तुच्छ लेखतात. इतके मागास आहेत हे तुम्हाला सांगतो की इतकी मागासपणाचं लक्षण आहे. अनेक गोष्टी आहेत. हुंडा पद्धत आहे, अजून हे अंधश्रद्धा, देवभोळेपणा, हे सगळं बॅकवर्ड क्लासचेच लक्षण आहेत सगळे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून ते मागासच आहेत हेही लक्षात ठेवा. त्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये समजा या मागासवर्गीय आयोगानंच ते मान्य केले, मागासवर्गीय आयोगानं मान्य केले आणि कोण कोण तुच्छ लेखते आम्हाला त्या अहवालात नमूद झालेलं आहे. हे काय मी माझ्या मनानं थोडंच म्हणतो आणि तुम्ही समाजाची परिस्थिती पाहत त्यानुसार मी म्हणत आहे. लक्षात आलं. मग म्हणजे याचा अर्थ जर मग आम्हाला आशा जी आहे, समजा मराठा समाजाला जी आशा आहे की आरक्षण हे टिकेल का या संदर्भात, तर त्या संदर्भात एकच सर्वोच्च न्यायालयानं जर म्हटलं की बरं मराठा समाज हा मागास ठरतो, हे जर सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आणि सर्वोच्च न्यायालयानं हे मान्य करून आणि परंतु त्यांनी जर असं म्हटलं की स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही, कारण आरक्षण हे आता पूर्वीचंच, आता बघा पूर्वीचं आता सध्या चालू आहे ते 62% आहे, 62% आहे. 52% ते अगोदरचं आणि आता हे EWS एकूण हे 62% झालंय. पुन्हा अजून हे 10% म्हणलं तर 72% पर्यंत आरक्षणाचा भाग चाललेला आहे, जे की यावर 72 जर बघितले तर फक्त आता ओपन प्रवर्गासाठी फक्त 28% आरक्षण उरणार आहे.
त्यामुळे हे अन्यायकारक ठरणार आहे, म्हणून कदाचित यातून आरक्षण आम्ही सुचवू शकणार नसलं तरी पण मराठा समाजाची पूर्वी 2 वेळेस फसवणूक झाली, हजारो लोक याच्यामध्ये पिळल्या चाललेत, भरडल्या चाललेत, अनेकांनी आत्महत्या केली. अशा सिच्युएशनमध्ये हा प्रश्न मिटून टाकावा आणि मग समाजाला एक आरक्षण तुम्ही ओबीसीतूनच द्या अशा पद्धतीनं सुचवू शकेल अशी एक परिस्थिती, हा एक आशावाद आहे. दुसरा आशावाद आहे की असं म्हटलेलं आहे की इंदिरा साहनी प्रकरणाच्या अनुषंगानं की अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण देता येईल. राज्य सरकारला आरक्षणाचा आत्ता अधिकार आहे. कितवी घटना दुरुस्ती 102 घटना दुरुस्तीनुसार तो अधिकार काढून घेतला होता राज्याला आरक्षणाचा, पण 105व्या घटना दुरुस्तीनुसार घटना दुरुस्तीनुसार राज्याला अधिकार आहे, पण ते 50% वर जाऊ नये असं त्याच्यामध्ये आहे. सर्वसाधारणपणे त्यावर जाऊ नये अशा पद्धतीची त्याच्यामध्ये नोंद असल्या कारणाने मग ते आरक्षण आता घटना दुरुस्तीचा काही फायदा होणार नाही. राज्याला तो अधिकारच नाही आता, कारण त्याच्या वर चाललंय ते. त्यामुळे राज्य किती जरी म्हणत असेल की आम्हाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे आणि आम्ही राज्य अधिकार देतो, पण या दुरुस्तीनुसार घटना दुरुस्तीनुसार हे देखील शासनाला तो अधिकार पोहोचत नाही अशीच हे कायदा सर्वसाधारणपणे सांगते. पण का आता मग शासनाला कोणता अधिकार आहे, तर शासनाला हा अधिकार आहे की मराठा समाज या अनुषंगाने मागास ठरलेला आहे. या अहवालानुसार मागासवर्गीय आयोगानुसार आता अहवालानुसार नुकताच आलेल्या आजच ते विधानसभेमध्ये मांडला, विधेयक मान्य झालं, तर त्यानुसार मराठा समाज मागास आहे, सिद्ध झालेला आहे. आता हे मागासलेपणावर शिक्का जर सर्वोच्च न्यायालयात बसला की आहे म्हणून, तर हा या समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच स्वतंत्र पद्धतीने एक वर्ग करून जसं पूर्वी मराठा कुणबी मराठा कुणबी ह्यांना आरक्षण दिल्या गेलेलं आहे. 83 क्रमांकावर आहे, तुम्ही पाहू शकता. तर यावर मराठा कुणबी मराठा आणि कुणबी या तिघाला पहिलेच आरक्षण दिलं. तिथंच हा हे मराठा मागास आत्ता सध्या ठरत नाही, पण उद्या जर तो ठरला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं तर शासन एवढंच करू शकते की ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. पण आता शासन म्हणते की त्यांच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. आता त्यांनी धक्का लावत नसेल तर मग शासनच धक्का लावणार नसेल, शासनच त्याच्यामध्ये घेणार नसेल तर त्याच्याशिवाय आता दुसरं कोणी घेऊ शकत नाही. किती लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं किती जरी ते म्हणत असतील, तर जोपर्यंत हे त्याच्यामध्ये नोंद होणार नाही आरक्षणाच्या यादीमध्ये, तोपर्यंत याला काही अर्थ उरणार नाही. परंतु ह्या ज्या काही शक्यता आहेत, त्यामुळे आता अजून एक शक्यता आहे आपले कुणबी दाखले शोधत राहणे. मायबाप म्हणून जिथं आहेत शोधले नसतील, दुर्लक्ष केले असतील, किंवा कुठं जे आहेत इतर ज्या ठिकाणचे आपले सोयरे धायरे आहेत तिथं जाऊन त्याचे काही कनेक्शन लागून कुठं काही आरक्षणाचे कुठं काही सापडतील का दाखले शोधत राहणे, एवढंच आता हातात उरलेलं आहे. याच्याशिवाय आता दुसरं काही फारशी परिस्थिती नाही. त्यामुळं समाजाचा हा जो काही प्रश्न आहे अतिशय भयंकर असताना काही लोक अजूनही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. त्यांच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आता बरं अजून एक की मला असंच बोलाले तसंच बोलालेत, असंच जरांगे साहेब असेच बोलाले तसेच बोलालेत अशी जी तक्रार झालेली आहे त्यांच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये, तुम्ही काय त्यांना काय पाळणा करत आहात की काय? गाई ग म्हणून काय फुलं उधळालेत की काय? तुम्ही काय थोडंसं तरी काहीतरी वाटावं थोडे जीवाला. काही वाटेल ते बोलणं चालू आहे, जरांग्या म्हणणं चालू आहे, अमुक म्हणणं चालू आहे, त्याला काही शिक्षण नाही म्हणणं चालू आहे, त्यांच्या हिंदी भाषेची टिंगलटवाळी चालू आहे, त्याला शिक्षणाबद्दल त्याच्याबद्दल अपमान करणं आहे, त्यांना सासरवाडीत राहते म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही अपमानास्पद त्यांना बोलत आहात. हे बोला ना तुम्ही, तिथं सांगा ना आम्ही हा पण गाढवपणा करत आहोत त्यांच्या विरोधात म्हणून, हे पण बोला की तिथं. हे का बोलत नाही तुम्ही? हे का सांगत नाही आम्ही त्यांच्या विरोधात हे बोलतो? अरे कृतीची उक्तीला एखादी कृती केल्यानंतर परत तर त्याची प्रतिकृती होत असते.
त्यांना तुम्ही जर कार्य म्हणल्यावर तर त्यांना काय आहो जावं म्हणून काय हात जोडून काय तुमच्यासमोर लोटांगण घालावं की काय? असं काही नाही. उगा तुम्ही आता जास्तच चालू आहे, पण ते फार सहनशीलतेच्या पुढंच चाललेलं आहे ते सगळं. आपण आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही जी सिच्युएशन आहे अतिशय वाईट आहे. या वाईटाचे परिणाम अतिशय भयानक होऊ शकतो, तुम्हाला सांगतो. आणि हे शासनाला आमची हात जोडून विनंती असणार आहे, शासनाने या लोकांवरला थोडंसं सांगा. आता समाज कुठं सनाट आहे, एकदम शांतता पसरलेली आहे. काय करावं काय नाही, अस्वस्थता आहे. याच्यातून अनेक जण व्यसनाधीन होऊ शकतात या ताणतणावातून. हे सगळं भयानक सिच्युएशन आहे. लोकांनी फार परिश्रम घेतलेत, फार आंदोलनं केलेत. जे महिला कधी बाहेर जे आल्या नसल्या त्यासुद्धा महिला रस्त्यावर आल्या होत्या, उपोषणाला आलेल्या होत्या. छोटे छोटे बाळं सुद्धा रस्त्यावर आलेले होते. अशा सगळ्या सिच्युएशनला त्यांना आरक्षण देतो म्हणून आपण जे त्यांना थोपून ठेवलेलं आहात, अशा सिच्युएशनमध्ये आपण अनेक दुसरी गोष्ट आपण काय करत आहात बघा, विसंगत करत आहात. एकीकडं म्हणत आहात मराठ्याला आरक्षण द्यायला आमची काहीच हरकत नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यायला काही हरकत नाही. विजय वडेट्टीवार साहेब म्हणले मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, असं अनेक ओबीसी नेते म्हणतात. मग आज आता ते आरक्षण सध्या दिलंय, हे फसवं आहे अशी समाजाची भावना आहे. आणि अजूनही तुम्हीच म्हणत आहात की, काही जण अजून म्हणत आहे हे सुद्धा आम्ही टिकू देत नाही, हे टिकू देत नाही आम्ही, याच्या विरोधात कोणीतरी जाईल. कोणी जाईल काय? कोणीतरी जाईलच की, तुमच्याच प्रेरणेतून प्रोत्साहनातून जातील किंवा स्वतंत्रपणे जातील. ते कोण जातील आता आपल्याला काही सांगता येणार नाही. आणि महान विधितज्ञ गुणरत्न साहेब, ॲडव्होकेट गुणरत्न साहेब ते जातील. ते जातो म्हणून सांगायला लागलेलं आहे. ठीक आहे, कोणीतरी जाईल, पण लवकर जावं, त्याचं काय सोक्षमोक्ष करावं. माननीय सर्वोच्च न्यायालयाला पण मी पुन्हा एकदा विनंती करतो की जे काही साहेब लोक घेऊन येतील याचिका तुमच्याकडे, त्यांच्यावर तातडीनं निर्णय देऊन टाकावा. आणि तो सहानुभूतीपूर्वक न्याय भूमिकेतून. कारण मला तुम्हाला सांगतो, एका घराण्यामध्ये एका बायकोला आरक्षण आहे, नवऱ्याला आरक्षण नाही, मामाच्या पोरांना आरक्षण आहे, आत्याच्या पोरांना आरक्षण आहे, दुसऱ्यांना आरक्षण नाही. अशी सगळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. एका पंक्ती परपंच मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशा सिच्युएशनचा सहानुभूतीत विचार करून, सामाजिक न्याय हे संविधानाचं तत्त्व आहे, या तत्त्वानुसार आरक्षणाचा हा जो प्रश्न तातडीनं आपण सोडवण्यासाठी सहकार्य करावं. आणि मराठा समाजाचा जो असंतोष आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. कारण आता निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीच्या वातावरणामध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रचारसभा घ्याव्या लागतात. वेगवेगळे लोक सभा घेतात. त्या सभा शांततेनं पार पडल्या पाहिजे. कारण लोकशाही घट्ट करण्यासाठी विचारमंथन झालं पाहिजे. या विचारमंथन करताना एका मोठ्या समाजाला तुम्ही असंतोषात ठेवून ह्या निवडणुका शांततेनं पार पडणार आहेत का, इतक्या सगळ्यांना राखण्यासाठी कुठं पोलीस यंत्रणा राबवणार आहात, ह्या सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत. तर कृपा करून हा आरक्षणाचा प्रश्न आहे. मराठा समाजाला नम्र विनंती आहे, आपण शांततेच्याच मार्गाने आपण पुढं आलेलो आहोत. आजही पुढं जावं, उदासीनता नैराश्य हे न ठेवता. कारण आरक्षण हाच